नमस्ते. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सिंगल मदर जीवनशैली. तर इथं काल बहिणीच्या घरी होते पित्र, तर आम्ही गेले होते तिच्या घरी. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाले, पण रात्री बराचसा असा पाऊस झाला. तर ती म्हणली आज थांबून जाय म्हणे, आजच्या दिवस जाऊ नको. मग जसं की तिथं रात्रभर थांबले, जेवण वगैरे झाले, रात्री झोप झाली छानपैकी. त्यानंतर सकाळी उठून चहा पाणी झाले, आई पण आलेली होती. इथं मी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. ती म्हणली आता थांब दुपारूनच जाय, कारण की उठायला उशीर झाला आणि ऑफिसला पण पोहोचायला उशीरच होणार होता त्याच्यामुळं. तर त्यानंतर इथं बनणं चालू होतं आमचे कांद्याचे पराठे. आज आई पहिल्यांदा कांद्याचे पराठे खाणार आहे, म्हणजे ते कधी बनवत नाही आणि तिला जमतही नाही. तर मग पहिल्यांदा मी आज आईला कांद्याचे पराठे बनवून देणार आहे. इथं शोनूचा अभ्यास चालू आहे. इथं बघू शकता तुम्ही. इथं छानपैकी मला साईने ना 2 मोठे कांदे कापून दिले. त्याच्यामध्ये मी टाकली कोथिंबीर, त्यानंतर थोडीशी चवीनुसार मीठ टाका, त्यानंतर लाल मिरची आणि हळद, हे सगळं छानपैकी टाकल्यावर इथं मस्तपैकी असं हे मिक्स करून घ्यायचं. तर पुढं व्हिडिओ प्लीज कंटिन्यू पहा. आणि त्याच्यानंतर इथं पोळ्या वगैरे बनवायच्या होत्याच, बऱ्याचशा अशा पोळ्या झाल्या. त्यानंतर हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं. इथं बघू शकता तुम्ही. ते छानपैकी मिक्स झालं का एक जाड उंडा घ्यायचा, म्हणजे जाड एक कणिक जी असते ती घ्यायची, छान छोटीशी, जास्त मोठी नाही, छोटी लाटून घ्यायची. आणि त्याच्यावर भरून त्याला फोल्ड करून एक छानपैकी हळूहळू लाटून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग तव्यावर तेल टाकून भाजून घ्यायची. एकदा नक्की ट्राय करून बघा. याच्या आधी पण ही रेसिपी, हे जो पराठा आहे मी माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही झाला आहे. इथं भावाच्या मुलीची रडती, मी अभ्यास करत नाही म्हणून. इथं साईने तिचा व्हिडिओ शूट केला, बघू शकता. तर इथं माझा नाश्ता तयार आहे. मी माझा नाश्ता घेऊन बसले, आईला बोलत होते, बघू शकता. त्यानंतर आता इथं कुणाचे आंघोळ वगैरे झाले, त्याला म्हणलं तू बाहेर जाय. तिने त्याला सामान आणायला सांगितलं होतं, तर तो निघत नव्हता. इथं माझी त्याला बडबड चालू होती. तर वापस तीच प्रोसेस. आता ती म्हणली मला तुझ्या हातची गोबीची भाजी खायची, तू एकदा तुझ्या हाताने बनव. तर मग काय, इथं घेतली गोबी पहिले थोडीशी उकडून घेतली होती. जसे आपले बेसिक मसाले असते ते टाकून द्यायचे, छानपैकी परतून घेतली. इकडं सांडली हिच्याकडनं भस्कन कोथिंबीर, ती मला द्यायला गेली, बघू शकता. असं ही सांड लवण चालूच असते. आणि सगळे एकत्र जर जमले तर एवढी दगदग आणि एवढं आरडाओरडा, तर साहजिकच गोष्ट होणार. इथं भावाच्या मुलीला निघायचं होतं शाळेमध्ये. ती म्हणली आत्या माझे केस विचारून दे. सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडलाच असताल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करताल आणि सो कमेंट करून सांगताल. श्री स्वामी समर्थ. बाय.